नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूबच्या एका नवीन ब्लॉगमध्ये. तर मित्रांनो, मागचे तुम्ही ब्लॉग बघितले, देहूचे ब्लॉग बघितले असेल तुम्ही. त्यानंतर आपले मी शेगावला गेलो होतो आमच्या फॅमिली सोबत, ते पण तुम्ही ब्लॉग बघितले असेल. त्यानंतर आज मी जात आहे मित्रांनो जेजुरी, ज्या ठिकाणी खंडोबा महाराजांचं मोठं पुरातन काळातील एक तुम्ही गड म्हणू शकता, मंदिर म्हणू शकता. त्या ठिकाणी मी जाणार दर्शनाकरता. आपल्याला आता जायचं आहे. मी सध्या आहे निगडीमध्ये, आणि निगडीतून मला पहिल्यांदा जायचं आहे आकुर्डी रेल्वे स्थानक. तिथून आपल्याला पकडायचे लोकल लोणावळा पुणे लोकल. तिथून डायरेक्ट आपण जाऊ पुणे जंक्शन. तिथून आपल्याला डायरेक्ट एखादा एक्सप्रेस, कोयना एक्सप्रेस किंवा इतर कोणती गाडी असेल, कोल्हापूर एक्सप्रेस, डायरेक्ट पोहोचून जाऊ जेजुरी. तर हा प्रवास आणि तिथलं मंदिर सर्व तुम्हाला दाखवण्याचा नक्की प्रयत्न करतो मित्रांनो. तर तुम्ही शेवटपर्यंत आपला ब्लॉग हा नक्की बघा, तुम्हाला मजा येईल. आणि तुम्हाला जर हा ब्लॉग आवडेल तर तुम्ही एक चांगली एक प्रेमाने अशी कमेंट करता. म्हणजे कसं त्या कमेंटने मला थोडी ऊर्जा भेटेल की म्हणजे नवीन नवीन ब्लॉग तुमच्या करता आणत जाईल. आणि चॅनलवर जर कोणी नवीन आला असेल, ज्यांनी आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून टाका मित्रांनो. तर असेच ब्लॉग आपण टाकत असतो. समजा कुठे जर गेलो तर मी तुम्हाला दाखवतो, जर गावाकडे जर गेलो तर तुम्हाला ते गावाकडची भटकंती दाखवतो. तर असं आहे मित्रांनो. तर चला, पुन्हा आपल्या सोबतचा एक मित्र येतात, तो कुठे गेला काय दिसत नाही, कुठे तर भटकला वाटतो तो येत त्याला चिंचवड, कडकी, दापोडी, बोपोडी, कासरवाडी, नवीन एसटीकड, वाकडेवाडी, शिवाजीनगर. हा इकडनं. तर मित्रांनो, आमचं आहे की नाही आकुर्डी रेल्वे स्थानक जाणं कॅन्सल. आम्ही डायरेक्ट चिंचवडली उतरलो, कारण इकडनं आम्हाला टाइम येऊन गेला एकदम डायरेक्ट. रस्ते एकदम खतरनाक आहे पुण्यातले. आणि व्हिडिओ काढायची गरज, आणि व्हिडिओ काढणे झालं नाही तर राहुल म्हणते की आपल्या व्हिडिओ एडिटिंगसाठी आपल्याला काहीतरी मोबाईल चांगला पाहिजे. मोबाईल पण चांगला घेऊ आपण. आपल्या अजून फायनान्शियल थोडं बॅकग्राऊंड थोडं डाऊन आहे. आपल्या युट्यूबचं काय थोडं पेमेंट गिमेंट आलं की आपण घेऊन टाकू आयफोन डायरेक्ट, आहे की नाही. चांगली सुविधा ही की स्कॅनर म्हणजे आपल्याकडे या ठिकाणी बघा, आपण ऑनलाईन पण तिकीट काढू शकतो. हे चांगलं आहे या ठिकाणी बघा. हे चांगली सुविधा आहे भारतीय रेल्वेची. किती झाले? 90 रुपये हे स्कॅनर आहे. तर हे चांगले बघा, हे आपण तिकीट काढले. तर मित्रांनो, या ठिकाणी बघा आमच्याकडे कॅश काहीच नव्हतं, फक्त आमच्याकडे किती 50 रुपये होते. आणि मला म्हणजे माहीत होतं की या ठिकाणी स्कॅनर असते. स्कॅनर नाही, हा फायदा झाला की आपण डायरेक्ट ऑनलाईन पेमेंट करू शकतो. रेल्वेने एक चांगली सुविधा काढली प्रवासांसाठी. चालली गेली आमचा हा रवला की ना थोडा काहीतरी करायला गेलं वाटतं. कुठे गेलं रे? अरे कपडे तर का जसं काही पोरगी पाहिजे चालला गेला काय असं ठीक आहे. पण त्यामुळे आमची एक लोकल मिसिंग झाली. आता नंतरच 10-15 मिनिटात आपली लोकल येणार आहे. त्यानंतर आपण ते लोकल पकडू आणि सरळ पुण्याकरता निघून जाऊ. मग गर्दी कमी आहे सध्या. दिवाळीला एवढी गर्दीच ना, डायरेक्ट उभं राहायला जागा नाही. काही कमी आहे दिवाळीच्या वेळेस एवढी गर्दी ती विचारू नका. डायरेक्ट पद्धतीने गर्दी कमी आहे. सीझन वाईज या ठिकाणी म्हणजे दिवाळीनंतर आता म्हणजे गर्दीचे प्रमाण खूप जास्त आहे. आता आपण सरळ या लोकलने सरळ पुणे मित्रांनो. तुम्हाला वरतून हे जे हा ब्रिज दिसतो, हा पुणे मेट्रोचा ब्रिज आहे. म्हणजे वरतून पुणे मेट्रो जाते आणि तिकडनं जे हायवे आहेत. आणि खाली हे काय माहीत नाही नदी की काय, पण हे सर्व पुण्यातलं जे सांडपाणी ते जाते. पण अगोदर वाटलं नदी आहे, त्याकरता मी व्हिडिओ काढला. हे दुसरंच काही निघालं. आणि इकडे मोठा ॲमेझॉनचा जंगलच वाटलं आहे, ॲमेझॉन फॉरेस्ट. खूप गंदा. हो भाई, स्कॅम झाला मोठा. नाही मित्रांनो, नाही इकडनं चाल. मित्रांनो, ही गाडी पुणे कोल्हापूर डेमो. या गाडीने आपल्याला जाणार जेजुरी. या गाडी मागेच थांबली कपई. हे लेडीज आहे तिकडे चाल. ही जी गाडी आहे, ही गाडी आहे पुणे कोल्हापूर एक्सप्रेस. आता या गाडीने आपण जाणार आहोत जेजुरीपर्यंत.
ते लोकल आहे की नाही आतापर्यंत मला वाटते बघा लोकल आली की आता रिटर्न चालली गेली. तर आपण आता काय करू माहिती आहे की नाही, आता ह्या गाडीनं आपण जेजूरमध्ये जाऊ. आता मला असं वाटलं की आपली ही गाडी हुकून जाईल आणि त्याच्यानंतर एक गाडी दुसरी कोयना एक्सप्रेस गाडी आहे, ते 12 वाजून 40 मिनिटांना आहे. कारण त्याच्या अगोदर आपल्याला ही जी गाडी आहे हे आपल्याला सोडून देणार गाडी. तर आपण ह्या गाडीत जाऊ. पण त्या गाडीत गर्दी एवढी प्रमाण जास्त आहे की तुम्ही विचार पण नाही शकता. मी म्हटलं आता हे डेमो असल्यामुळे काय म्हणजे पॅसेंजर गाडी आहे, त्याच्यात काय म्हणजे रिझर्वेशन काही डबे नसतात. आता ह्या गाडीचं कसं माहिती आहे की संपूर्ण डबे जे आहे ते जनरल डबे आहे. आता आपल्याला एक सीट ते भेटले का, आपला मराठी माणूस होता पण आपल्याला एक सीट दिलं. आता एक सीट भेटलं आपण राहुल तिकडे गाडीत बसून दिलं आणि मी इथून आपला पुणे जंक्शनपासून दुसरा स्टॉप आपला सासवड असेल. सासवड नंतर आपला जो दुसरा स्टॉप असेल तो असेल जेजुरी. आता जेजुरी तिथं आपण उतरू आणि नंतर आपला जो ब्लॉक आहे 34 मिनिटांना आपली जी पुणे कोल्हापूर एक्सप्रेसची गाडी आहे, डेमो गाडी आहे, ती सध्या इथून डिपार्चर झालेली आहे. कारण या गाडीचा जो टायमिंग आहे की नाही 11 वाजून 5 मिनिटाचा आहे. म्हणजे एवढी गाडी लेट झाली बघा. आणि आता आपण जी बसतो सर्वांच्या शेवटच्या कोचमध्ये, समजा जे ट्रेन मॅनेजर असतात त्यांच्या समोरच्या कोचमध्ये आपण आहोत. आणि समोर इंजन, समोर तुम्हाला दिसतं ते इंजन आहे. आणि याच्यात गर्दी एवढी खतरनाक आहे तुम्ही विचारू नका. आता सध्या मग काय माहिती आहे का, लोक इकडनं जेजुरी जातात. समजा ही गाडी कोल्हापूर जाते, समजा मेमू गाडी, तर ते तिकडनं लोक जेजुरी जातात दर्शन करतात. त्यानंतर तिकडे सांगली जातात, कोल्हापूर जातात. ह्या गर्दीच्यात गर्दी जास्त असते. गाडी पोचते जेजुरी या स्थानकावर. बघा राहुल कुठे गेला, इकडे राहुल इकडे झोपून गेलता काय. राहुल मस्त गाडी बसून आला पण मी एकटा उभा होता तिथं. गर्दी मित्रांनो, गर्दी एकदम खतरनाक आहे बघा. मागे गाडी आहे आणि गाडी बंद आहे. ऊन खूप जास्त तपतं डायरेक्ट, उन्हाचं प्रमाण जास्त आहे. ही जी गाडी आहे 2-3 वेळा काही ह्या गाडीचा स्टॉप फक्त पुण्यापासून निघाली सासवड रोड आणि तिथून डायरेक्ट जेजुरी. पण 2-3 वेळा गाडी मला थांबली, त्यामुळे गाडी आपल्याला प्रवासादरम्यान आहे की नाही अशा 2-3 गाड्या आपल्याला सापडल्या. आता ह्या ज्या गाड्या ह्या काय कशासाठी उभ्या काय माहीत नाही आपल्याला, पण 2-3 आपल्या ह्या गाड्या ज्या रूट पण सापडल्या 2. बाई साहेब असं वाटतच नाही रेल्वे स्थानकाचं हे स्टेशन आहे. खूप खतरनाक बांधकाम या ठिकाणी केलं.
मित्रांनो, आपण जो आहे जेजुरीमध्ये पोहोचतोय बघा. या ठिकाणी क्राऊड खूप जास्त आहे आणि गर्दी पण खूप जास्त आहे बघा. माझ्या आता इकडनं त्या रिक्षाला मग तिकडे मागेच उतरून दिलं बा. काही माणसं आहे ते रिक्षा मागायला तिकडे नाही का समोर आली ती रिक्षा. पण असू द्या, इकडनं जाऊ. राहुलचा मोड एकदम खराब होऊन गेला कारण राहुलला तासात भूक लागली आहे. काहीतरी पेटपूजा करू नंतर कारण चक्रायला लागले कारण दुपारचे पाय बघा 2 वाजून गेले सध्या आणि भूक एकदम डायरेक्ट राहुलची. हो धन्यवाद भाऊ, धन्यवाद मंडळामध्ये. तर मित्रांनो, आता वडापाव आपण गेलो ना साधारण कंपनीतला वडापावपेक्षा लय चांगला आहे. या ठिकाणी पूर्ण जत्रा भरलेली आहे. सर्व खेळण्यांची दुकाने या ठिकाणी लागली आहे बघा. हे असं भंडारा भेटतो या ठिकाणी, जे की तुम्ही आता व्हिडिओमध्ये पाहिलं असेल सोशल मीडियावर. ते लोक असे वरती उधळतात, तो भंडारा आहे तो. आणि बघा सर्व या ठिकाणी जत्रा भरली. क्राऊड मित्रांनो खूप जास्त या ठिकाणी. आता हे नवल नाही, दररोज या ठिकाणी गर्दी अशी असते. आता फायनल आपण आता मेन जो गेट आहे जेजुरी गडाचा, तिथे आपण पोहोचलोय. हे मेन गेट आहे. मंदिर राहुल म्हटलं पैशाची गेट आहे. राहुलची नानी स्वप्न करू लेक्चर सोडतात ना. तर मित्रांनो, फायनली आपण मंदिराच्या आवारात पोहोचलोय. मंदिराच्या आवारात बघा किती गर्दी आहे. खाली पण लोकांचा क्राऊड खूप जास्त आहे. लोक म्हणजे येतच आहे वरती. या ठिकाणी आपल्याला दर्शनाला जायचं मंदिरात. जिकडे पासून खाली बघा, खाली सर्व भांडारच पडलेला आहे. जिकडे पासून मित्रांनो तिकडे भक्त सगळे लोकच लोक आहेत. गर्दी लईच जास्त आहे. चाल 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 गर्दी आहे खूप जास्त गर्दी. जिकडे वाजता तिकडे दर्शन महाराज दिसत आहे. इकडनं आम्ही म्हणजे दूरदर्शन केलं. आता इकडनं मग दर्शन बारा आहे. श्री विष्णू पादुका. बघा मित्रांनो, क्राऊड हनुमानाशी बजरंगबली. बघा इकडनं व्यू कसं तेरी. हे पहा आता लावे. सगळा व्हिडिओ आपला ब्लॉग पूर्ण कम्प्लीट केला. संपूर्ण व्हिडिओ काढले. ब्लॉगचे फोटो काढणं दिसून गेले. फोटो काढणं गरजेचं आहे कारण स्टेटस ठेवून केलं पाहिजे. राहुल की नाही फोटो कॅमेऱ्यात काढणार आणि मोबाईल घेणार. आता गँग काही नाही म्हणते डायरेक्ट. ते म्हणता की तुम्ही डायरेक्ट कॉपीज घ्या. काय म्हणते बुवा? नाही म्हणते का? जाण दो. चला भाऊ
या ठिकाणी काबाजी आहेत आणि तिकडनं ते गायचे अर्थ असं दाखवण्यात आलंय. भारी ते भारी शेप दिले. झाडं भारी, एक नंबर भारी झाड आहे. इकडे बघ ना मोर आहे. राहुल अजून काही आपलं जे पॉवर बँक आहे काय दिसून नाही राहिलं. ते बाद लावून गेलो डायरेक्ट. तर आपण त्या आता तलावावर जाऊ तिकडे. चला, अहिल्याबाई होळकर तलाव आहे तो, त्या ठिकाणी आपण जाऊया. तर इकडे आपण आता आम्ही अब हम घूम रहे हैं जेजुरी की सुनसान सड़कों पे. सुनसान रास्ता नहीं, सुनसान सड़कों पे. यहाँ पर सिर्फ हम दोनों है और बाकी लोग गायब हो गए सब. पानी कम जाते तो या ठिकाणी पूर्ण बटोलियन या ठिकाणी बसले बघा. फक्त ॲक्शन मोडचं काम आहे. बघा आपलं हे सोने जेजुरी. अगोदर तरी मंदिराच्या खाली त्या फोटोग्राफरला विचारलं आम्हाला कॅमेऱ्यात फोटो काढायचे, ते तलवार गिलवार ते घेऊन समजा, आणि ते फोटो घेऊन आम्हाला कॅमेरा आपला मोबाईलमध्ये ट्रान्सफर करा. नाही म्हणजे नंतर खाल्याचं नाही का माणसं दिलं काढून. राहुलला ते फक्त टाकलं मोबाईलच्या राहुलचा मोबाईल 2% डायरेक्ट कमी. राहुलला पॉवर बँक लावला सध्या. तर मित्रांनो बघा तुम्ही किती मोठा हा तलाव आहे. मागच्या वर्षी फेब्रुवारीमध्ये मी या ठिकाणी आलो होतो ना, त्यावेळेस या पाण्याची पातळी म्हणजे जो मला हा खळक दिसतोय त्या खळकापर्यंत होती. म्हणजे पूर्ण हा भरलेला होता. म्हणजे आताच बघा की या ठिकाणी पाणी आहे. आणि तिकडनं अशा पायऱ्या पण केल्या खाली उतरण्याकरता, ते दिसतात इकडे तिकडे अशा. आणि आता पण हे तुम्हाला पाणी दिसते की नाही, खाली खूप खोली यायची बघा इकडनं पण. आणि इकडे पण बघा हे झाडी लावलेले फक्त, म्हणजे इकडनं कोणी लहान लहान मुलं येऊ नये त्याकरता. म्हणजे इकडे पाणी खोली खूप जास्त आहे ना, पडला वेडला एखादा त्याकरता इकडे अशी झाडी लावली. आणि इकडे हे लोकांचे नवस असतात बघा. तुम्हाला दाखवतात जाऊन जाऊन संपूर्ण हे म्हणजे असं कंपाऊंड टाईप केलं आहे आणि आतमध्ये हे पाणी आहे. आपला हा आजचा जेजुरीचा ब्लॉग अशा प्रकारे होता. तुम्हाला आजचा ब्लॉग जर आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा. आणि आपल्या चॅनलवर जर कोणी नवीन आला असाल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा. तर भेटू नवीन अशा ब्लॉगमध्ये मित्रांनो. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या, परिवाराची काळजी घ्या.